अरण्यकांड पंचम सर्ग. शूर्पणखेला शासन तसेच खर आदी राक्षसांचा वध. मुक्त भावानुवाद. श्री महादेवजी म्हणाले, हे पार्वती, त्या काळी त्या महाघोर अरण्यात वनस्थानात राहणारे महासामर्थ्य आणि आपल्या इच्छेनुसार एक राक्षसी फिरत असे. ती एकदा गौतमी नदीच्या तीरी फिरत असता पंचवटी जवळ जगतपती श्रीरामांचे पद्य वज्र अंकुश यांनी युक्त असणारी पाऊले पाहून त्या पावलांच्या सौंदर्याने मोहित होऊन तिचे मन कामेच्छेने भरून जाऊन पदचिन्हांना पाहून ती हळूहळू श्रीरामांच्या आश्रमी आली. तिथे मदन सदृश लक्ष्मीपती अशा श्री रामचंद्रांना सीते सहित विसावलेले पाहून ती कामातूर झालेली राक्षसीण राघवांना म्हणाली, तुझे नाव काय? तू कोणाचा पुत्र आहेस? जटावल्कले धारण करून तू या आश्रमी कोण कारणे राहत आहेस? येथे तुला काय मिळवायचे आहे ते सर्व मला सांग. मी राक्षसराज महात्मा रावणाची बहीण शूर्पणखा नामी राक्षसी असून मी इच्छाधारी आहे. खर नावाच्या भावासह मी या वनीत राहत असते. राजाने मला हे सर्व वन दिलेले असून मी येथील मुनींना भक्षण करीत मी येथे निवास करते. वक्त्यामध्ये श्रेष्ठ असणाऱ्या हे पुरुषा, मी तुझ्याविषयी सर्व काही जाणू इच्छिते. सांग, मला सर्व काही सांग. तेव्हा श्रीराम तिला सांगू लागले, मी अयोध्यापती दशरथ राजांचा रामनामी पुत्र आहे. ही सुंदर स्त्री जनक कन्या सीता माझी भार्या आहे आणि हा अतिशय सुंदर असणारा हा माझा धाकटा बंधू लक्ष्मण आहे. हे त्रिभुवन सुंदरी, मी तुझे कोणते कार्य करावे ते मला सांग. असे रामांचे वचन ऐकून काम पीडित शूर्पणखा म्हणाली, रामा, चल एखाद्या गिरी काननात तू माझ्या बरोबर रममाण हो. मी कामेच्छेने पीडित असून कमलनयनी तुला मी सोडू शकत नाही. सीतेकडे कटाक्ष टाकून स्मित करीत श्रीराम म्हणाले, हे सुंदरी, ही माझी कल्याणकारक भार्या आहे आणि मी तिला टाकू शकत नाही. हे सुंदरी, तू सवतीचे दुःख भोगत कशी बरे राहू शकशील? या आश्रमाबाहेरच अतिशय सुंदर असा माझा भाऊ लक्ष्मण आहे. तोच तुझ्याकरिता अनुरूप पती असून तू त्याचे बरोबरच राहावेस. श्रीरामांनी असे सांगितल्यावर ती लक्ष्मणाजवळ जाऊन त्यास म्हणाली, हे सुंदर पुरुषा, भावाची आज्ञा शिरोधार्थ मानून तू माझा पती व्हावेस आणि आपले मिलन व्हावे. तू जर उगीच उशीर करू नयेस. तिचे असे बोलणे ऐकून लक्ष्मण विचारपूर्वक उत्तरला, बाई ग, या बुद्धिमान श्रीरामांचा मी दास आहे. माझ्याशी विवाह करून तुलाही त्यांची दासीच व्हावे लागेल. तुझ्याकरिता यापेक्षा दुःखकारक काय बरं असेल? तेव्हा तू श्रीरामांकडे जा आणि तुझे कल्याण असो. ते महाराज सर्वांचे स्वामी आहेत. हे लक्ष्मणाचे वचन ऐकून ती दुष्टमणी राक्षसिणी पुनश्च श्रीरामांप्रत गेली. ती क्रुद्ध राक्षसीन रागानेच म्हणाली, अरे रामा, चंचल चित्तधारी असणारा तू मला निष्कारण इकडे तिकडे का बरे फिरवीत आहेस? तुझ्या समोरच की मी आता या सीतेला खाऊन टाकते. असे बोलून भयंकर रूप धारण करून ती जानकीकडे धावली. तेव्हा श्रीरामांच्या आज्ञेने लक्ष्मणाने तिला पकडून हातातील खड्गाने तिचे नाक, दोन्ही कान कापून तिला विद्रूप करून टाकले. तेव्हा भयंकर किंकाळी मारीत रक्ताने लडबडलेले शरीर घेऊन गडबडीनेच खराजवळ जाऊन पडली. अगं काय हे? असे कर्कश स्वरातच खराने तिला विचारणा केली.
कुणी बरे मृत्युमुखी जाण्यास्तव तुझी अशी दशा केली आहे? त्वरित सांग. जो कुणी काळाप्रमाणे असला तरी मी त्याचा वध अवश्यमेव करीन. तेव्हा शूर्पणखा त्यास म्हणाली, सीता आणि लक्ष्मण सह असणारा श्रीराम दंडकारण्यास निर्भय करीतच गोदावरी तीरी बसला आहे. त्या रामाच्या आदेशानेच त्याचा भाऊ लक्ष्मणाने माझी अशी ही दशा केली आहे. जर तू आमच्या उच्च कुळी जन्मास आला आहेस असे तुला वाटत असेल आणि तू स्वतःला वीर समजत असशील तर तू त्या दोन्ही शत्रूंना तत्काळ ठार करावेस. आता त्या दोघांचे रक्त तर मी प्राशन करेन. त्या दोन्ही मधुरमत्त माणसांना तू भक्षण कर. असे नाही केले तर मी प्राण त्यागून यम सदनीच की प्रस्थान करेन. असे तिचे वचन ऐकून क्रोधाने झपाटलेला खर श्रीरामांबरोबर युद्ध करण्यास तत्परतेने निघाला. त्याने श्रीरामांचा वध करण्यास्तव 14,000 राक्षसांना श्रीरामावर चालून जाण्याकरिता आज्ञा केली. तसेच खर त्रिशिरा दूषण असे सर्व राक्षसगण अस्त्रे परजित श्रीरामांकडे गेले. त्यांचा तो कोलाहल ऐकून श्रीराम लक्ष्मणास म्हणाले, बघ लक्ष्मणा, प्रचंड कोलाहल ध्वनी ऐकू येतोय. निश्चितच राक्षस आपलेवर चालून येत आहेत. आज माझे सोबत त्यांचे प्रचंड युद्ध होईल. म्हणून हे महाबली लक्ष्मणा, सीतेस घेऊन तू एका गुहेतच थांबावे. या भयंकर रूप असणाऱ्या सर्व राक्षसांचा वध करण्याची माझी मनीषा बळावते आहे. या बाबतीत तू काहीच न बोलता आज्ञा पालन करावी. तुला माझी शपथ आहे. श्रीरामांची आज्ञा ऐकून ठीक आहे असे म्हणून सीतेच्या सुरक्षेस्तव लक्ष्मणाने सीतेसह एका गुहेत आश्रय घेतला. इकडे कंबर कसून बळकट धनुष्यात अक्षय बाण असणारे 2 भाते पाठीवर बांधून प्रभू श्री रामचंद्र युद्धाकरिता सज्ज झाले. सर्ग 5 पुढे चालू. घ्या श्रवणानंद. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.